नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज साखरेचे शेअर चालले होते. बरेच साखरेचे शेअर, द्वारिकेश शुगर तेजीत होता, त्रिवेणी इंजिनिअरिंग तेजीत होता, बलरामपूर तेजीत होता, इंडिया ग्लायकॉल तेजीत होता. साखरेचे शेअर सांगण्याचं कारण, साखरेचे शेअर तेजीत होते. साखरेचे भाव इंटरनॅशनल मार्केटमध्ये वाढत आहेत. पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे साखरेचं उत्पादन कमी आहे, म्हणून साखरेचे भाव वाढत आहेत. तर साखरेच्या कंपन्यांना फायदा होतो आहे, म्हणून साखरेच्या शेअरमध्ये तेजी होती. आणि त्याचप्रमाणे कॉफीचे सुद्धा भाव वाढत आहेत. इटली आणि जर्मनीमध्ये कॉफीसाठी मागणी खूप वाढली आहे. कॉफीच्या किमती पण वाढत आहेत आणि निर्यात पण कॉफीची वाढली आहे. निर्यात कमाल स्तरावर आहे, त्यामुळे कॉफी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सुद्धा फायदा होतो आहे. भारताचा होलसेल प्राईस इंडेक्स म्हणजेच WPI 0.85% एवढा आला. पूर्वी हा 2.05 एवढा होता, म्हणजेच WPI पूर्वीपेक्षा कमी झाला. कोअर WPI 1.5 एवढा होता. म्हणजे कोअर होलसेल महागाई पकडा किंवा सामान्य होलसेल महागाई पकडा, ती सुद्धा 0.85 किंवा 1.5. झायडस लाईफचं जे अंबरनाथला API युनिट आहे, त्याला USFDA कडून EIR मिळाला आणि नो ॲक्शन इनिशिएटेड असाही रिमार्क मिळाला. MSCIच्या इंडेक्समध्ये सिप्ला, इंडस टॉवर, अल्ट्राटेक, ग्रासिम, व्होडाफोन यांचं वेटेज वाढवलं जाणार आहे. तर HDFC बँक, ICICI बँक, इन्फोसिस यांचं वेटेज कमी केलं जाईल. हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांचा वायोवाय जर रिझल्ट बघितला तर प्रॉफिट, उत्पन्न म्हणजेच रेव्हेन्यू आणि मार्जिन तिन्ही गोष्टी कमी झाल्या वायोवाय बेसिसवर. प्रॉफिट गेल्या वेळेला म्हणजे गेल्या वर्षी 4,309 कोटी होतं, आता 3,976 कोटी झालं. गेल्या वेळेला उत्पन्न 14,769 कोटी होतं, ते 13,700 कोटी झालं या वेळेला. आणि मार्जिन 40% होतं, आता 38.65 झालं. म्हणजे ही तुलना केली आहे ती वायोवाय म्हणजेच इयर ऑन इयर बेसिसवर. गेल्या वर्षी याच क्वार्टरमध्ये जी आकडेवारी होती त्यानुसार आत्ताची आकडेवारी कमी आहे. अल्केम लॅबच्या पिथमपूर प्लांटला USFDA कडून व्हॉलेंटरी ॲक्शन इनिशिएटेड आणि EIR एस्टॅब्लिशमेंट रिपोर्ट दोन्ही USFDA कडून पिथमपूर प्लांटला मिळालं. एडलवाईजचा रिझल्ट कन्सॉलिडेटेड आणि इयर ऑन इयर बेसिसवर प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. बर्जर पेंटचा रिझल्ट छान आला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. कीस्टोन रिॲलिटी प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. ज्युबिलंट फूडचं प्रॉफिट वाढलं, म्हणजे जवळजवळ दुप्पट झालं प्रॉफिट. गेल्या वेळेला 25 कोटी होता, आता 49.5 कोटी झालं. रेव्हेन्यू
1332 कोटी होतं ते आता 1587 कोटी झालं आणि मार्जिन अगदी थोडंसं पण वाढलं. गेल्या वेळेला 19.1 होतं ते आता 19.2 झालं. श्री सिमेंटचं मार्जिन कमी झालं पूर्वीपेक्षा, पण त्यांचं उत्पन्न वाढलं आणि प्रॉफिटसुद्धा वाढलं. त्यांचं सेल्स व्हॉल्यूम मात्र 9.84 मेट्रिक टन एवढे झाले. HCL टेक आणि फॉक्सकॉन यांच्या जॉईंट व्हेंचरला 3706 कोटीसाठी डिस्प्ले ड्रायव्हर प्रोडक्शन होईल एवढं, तर याच्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ब्रिगेड एंटरप्राइजेस चेन्नईमध्ये त्यांनी 5.41 एकर जमीन 442 कोटींना घेतली आहे. यातून कंपनीला 1600 कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. रिट्स रिट्सनी ₹2.65 डिव्हिडंड दिला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. आयशर मोटरचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन मात्र कमी झालं. आयशर मोटरने ₹70 डिव्हिडंड दिला. टाटा पॉवरचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. टाटा पॉवरने ₹2.25 एवढा डिव्हिडंड दिला. मुथूटचं प्रॉफिट वाढलं आणि नेट इंटरेस्ट इन्कमसुद्धा वाढलं. म्हणजे आत्ता नुकता मी व्हिडिओ करायला बसल्यावर तो रिझल्ट येतोय, तर जेवढा रिझल्ट दिसला तेवढा मी तुम्हाला रिझल्ट सांगितला आहे. आज मार्केट खूपच व्होलटाईल होतंच. सुरुवातीला 450 ते 500 पॉईंटच्या आसपास तेजी होती. ती सगळी तेजी नाहीशी होऊन काही काळ मार्केट मंदीत गेलं होतं आणि पुन्हा मार्केटमध्ये 200 पॉईंटच्या आसपास तेजी झाली. स्टील आणि ॲल्युमिनियमवर सरकार ड्युटी लावणार असं जाहीर केलं, त्यामुळे आज मेटलच्या सगळ्या शेअरमध्ये तेजी होती आणि रिझल्टला मार्केट चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देत होतं. डिफेन्सच्या शेअरमध्ये पण आज तेजी होती. स्मॉल कॅपमध्ये जास्ती प्रमाणात आज तेजी दिसली आणि मिधानीसारख्या शेअरमध्येही आज तेजी होती. आता उद्या काय काय होत आहे ते बघूया आणि आत्तापासून उद्या सकाळपर्यंत जे काही रिझल्ट लागतील ते मी उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. तर आज साखरेच्या शेअरमध्ये तेजी दिसली. बरेच दिवस झाले पेपर शेअरमध्ये तेजी आली नाही आहे किंवा फुटवेअर शेअरमध्येही तेजी आली नाही आहे. तर त्यांचे रिझल्ट जर चांगले यायला सुरुवात झाले तर त्या शेअरमध्ये तेजी येऊ शकते. बघूया. साखरेची तर तेजी सुरू झाली आहे. आता बाकीच्या शेअरमध्ये काय होतं आहे ते पाहावं लागेल. नमस्ते.